जय जिजाऊ जय शिवराय. तर काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, तर तो हल्ला धर्म विचारला आणि नंतर मग तो हल्ला झाला. तर तिथं कुणाची पत्नी असेल किंवा कुणाचा मुलगा असेल किंवा कुणाची आई असेल, ह्यांच्या डोळ्यात देखत ही घटना घडलेली आहे की धर्म विचारून गोळ्या झाडल्या. तर ते असं जीव तोडून सांगतात की धर्म विचारून गोळ्या झाडल्या, धर्म विचारून गोळ्या झाडल्या म्हणून. आणि एक पूजा जाधव म्हणून त्या ताई आहेत, त्या पण तिथे गेल्या होत्या काश्मीरला फिरण्यासाठी. तर त्यांचं असं म्हणणं येतं की त्यांनी धर्म वगैरे विचारला नाही, त्यांनी डायरेक्ट गोळ्या झाडल्या. की मला वाटतंय की ते इतकं म्हणजे जीव तोडून सांगतात. मग ह्या ताई असं वेगळं का बोलतात? कारण की आता तरी मला वाटतं आता तरी आपण ह्याच्यामध्ये की आपल्यात एकी ठेवली पाहिजे की तसं समर्थन केल्यासारखं दिसतंय ताई. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही म्हणताय की इथल्या बांधवांनी आम्हाला मदत केली काश्मीरमधल्या. तर तिथले काश्मीरमधलेच 2 आतंकवादी होते आणि पाकिस्तानचे 2 होते, असे मिळून 4 जणांनी हा हल्ला केलेला आहे. तर मला असं वाटतं की त्यांचं समर्थन करण्यात काहीच अर्थ नाही, काही गरज पण नाही. काही चूक नसताना फक्त हिंदू ह्या नावामुळे जर त्यांनी आपल्या बांधवांचे प्राण घेतले असतील तर त्यांना जशास तसं उत्तर तर द्यावंच लागेल. पण हे सरकार त्या पद्धतीनं प्रयत्न करत नाही असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की एवढं इतकं म्हणजे की काहीच चूक नसताना, काहीच कारण नसताना विनाकारण आपल्या बांधवांना जीव गमवावा लागला. आणि आता हिथून कुठपर्यंत हा विषय चालतोय तो फक्त बघावा लागेल आपल्याला. कारण की जिवंत उदाहरण म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांचं आणखीन प्रकरण कुठपर्यंत गेलंय आणि मिटलं नाही. आणि हे सरकार न्याय कितपर्यंत येऊ शकतंय हे आपल्या लक्षात आलेलं असेल. जय जिजाऊ.